मित्रांनो, सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, कि खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। याचा अर्थ सत्य कधी ना कधी वर येत असतं आणि अशीच एक घटना आता कोर्टामध्ये गेली आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर हे जे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार होते त्यांनी आता रवींद्र वायकर यांना आव्हान दिलंय उच्च न्यायालयात। प्रश्न असा आहे की ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांना विजयी ठरवण्यात आलं आणि त्यानंतर 48 मतांनी वायकर विजयी झाले। त्यामुळे सर्वांमध्ये एक चर्चा अशी होती की नेमकं उत्तर पश्चिम मतदारसंघात काय घडलं। उत्तर पश्चिम मतदारसंघ गाजला हा केवळ मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात। त्याला कारण असं होतं की फक्त 48 मतांनी रवींद्र वायकरांना विजयी घोषित केलं। त्यावेळी ठाकरे गटात म्हणा, महाविकास आघाडीच्या गोटामध्ये म्हणा विविध चर्चा सुरू होत्या। असं म्हटलं जात होतं की बेईमानीने म्हणा किंवा काही चाल ढकल करत म्हणा किंवा काही संशयाचं वातावरण निर्माण करत रवींद्र वायकर यांना विजयी केलं गेलं। सुरुवातीच्या काळामध्ये अमोल कीर्तिकर हे आघाडीवर होते। पहिली 2100च्या मताने आघाडीवर, मग 1100 मताच्या आघाडीवर, त्यानंतर मग अचानकपणे 16 ते 20 हा जो मधला आकडा होता, म्हणजे असं असायचं की प्रत्येक राऊंड मध्ये किती मतं पडली हे निवडणूक आयोगाकडून सांगितलं जायचं। मात्र 16 ते 20 मध्ये निवडणूक आयोगाने काहीच जाहीर केलं नाही आणि त्यामुळे संशयाला कुठेतरी जागा उरली। अचानकपणे बॅलेट पेपरचा वापर केला गेला, ते मोजले गेले आणि मग शेवटी सांगितलं की अमोल कीर्तिकर हे 48 मताने पराभूत झाले तर रवींद्र वायकर हे 48 मताने विजयी झाले। महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे गटाच्या पचनी ही घटना पडली नाही। त्याला महत्त्वाचं कारण असं होतं की तिकडचं जे वातावरण होतं किंवा तिकडचं त्यावेळचं जे चित्र होतं ते एक तर अस्पष्ट होतं आणि संशयाला वाव देणारं होतं। निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भूमिका ही संशयास्पद आहे असं ठाकरे गटाला वाटतं, कारण वारंवार फोन घेणं, वारंवार बाथरूमला फोन घेऊन जाणं, जे काही वायकरांची माणसं होती त्यांना थेट आपल्या कार्यालयात बसायला देणं, म्हणजे जिथे त्या बसायच्या तिथे बसायला देणं, त्यानंतर 1-1.5 तास लाईट जाणं, स्क्रीन बंद होणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी संशय निर्माण करतात। सुरुवातीचा अपक्ष उमेदवार जे होते भरतभाई शहा त्यांनी कोर्टात धाव घेतली। कोर्टात धाव घेण्याच्या आधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की निवडणूक आयोगाने जो गलथान कारभार केला किंवा जी हेराफेरी केली त्यामुळे रवींद्र वायकर हे विजयी झाले, वास्तविक अमोल कीर्तिकर हे विजयी झाले पाहिजे। त्यांनी उच्च न्यायालयामध्ये थेट आव्हान दिलं। त्यानंतर लोकांना अशी अपेक्षा होती की ठीक आहे अपक्ष उमेदवार गेले पण आरोप करणारे अमोल कीर्तिकर म्हणा किंवा ठाकरे गट कोर्टात कधी जाणार, कारण ठाकरे गटाला सुरुवातीपासूनच वाटत होतं की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे, काहीतरी संभ्रम निर्माण झालाय। निवडणूक आयोग, वनराई पोलीस यांनी काहीतरी गफलत केलेली आहे किंवा काहीतरी डाव रचलाय की ज्याच्यामध्ये अमोल कीर्तिकरांचा बळी गेला। आता अमोल कीर्तिकर हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। त्यांनी देखील तोच दावा केलाय की मी विजयी झालो होतो, मग अचानकपणे रवींद्र वायकर यांना विजयी का केलं। त्यात त्यांचा आक्षेप असा होता, म्हणजे जो आक्षेप त्यांनी घेतलाय तो असा घेतलाय की निवडणूक अधिकारी यांनी जो कारभार केलाय तो त्यांना संशयास्पद वाटतो। जे मतमोजणी झाली ती त्यांना चुकीची वाटते आणि म्हणून फेर मतमोजणी व्हावी ही त्यांची मागणी आहे। ही मागणी त्यांनी त्यावेळी देखील केली होती निवडणूक आयोगाकडे, त्यावेळी ज्या अधिकारी होत्या वंदना सूर्यवंशी यांच्याकडे, पण त्यांनी ती ऐकली नाही। त्यांनी जर त्यावेळी ऐकली असती तर सगळं दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं, पण तुमची वेळ निघून गेली, म्हणजे अवघे 3 मिनिटं उशीर झाला म्हणून तुमची वेळ निघून गेली असं सांगून वंदना सूर्यवंशी यांनी मतमोजणी, फेर मतमोजणी घेण्यास नकार दिला। त्यानंतर अनेक घटना घडल्या। वायकरांच्या नातेवाईकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तर ठाकरे गटाने अनेकदा आक्षेप घेतला, पण हे प्रकरण कोर्टात गेलं नव्हतं। काल अमोल कीर्तिकर यांनी हे प्रकरण कोर्टात नेलंय। आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सगळ्यात प्रथम आता असं आहे की कोर्ट काय निर्णय देणार आणि कधी देणार, कारण कोर्टाची जर प्रक्रिया पाहिली तर सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, तात्काळ निर्णय येत नाहीत सध्या। कदाचित त्यांच्यावर कामाचा लोड असेल म्हणा, कदाचित दबाव असेल म्हणा, कामाचा लोड असेल असं कोर्टाचं म्हणणं आहे, वकिलांचं म्हणणं आहे। सर्वसामान्य जनतेला ते पटत नाही। सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की कुठेतरी दबाव आहे किंवा पूर्वीसारखी न्यायपालिका राहिलेली नाही। त्यामुळे अमोल कीर्तिकरांच्या प्रकरणात कोर्ट नेमकी काय भूमिका घेणार, म्हणजे कासवाच्या गतीने चालणार की सशाच्या गतीने धावणार। कारण कासवाच्या गतीने जर कोर्ट चालू लागली तर मग हे हायकोर्ट आहे,
1.5-2 वर्ष हे हायकोर्ट खाणार, त्याच्यानंतर मग पुढच्या 1.5-2 वर्ष सुप्रीम कोर्टात चालणार आणि तोपर्यंत लोकसभेचा कालावधी संपत येणार. कारण हीच गत यापूर्वी आता जे आमदारांचं प्रकरण आहे, चिन्ह पक्षाचं प्रकरण आहे, सुप्रीम कोर्टात तेच चालू आहे. 2-2.25 वर्षापासून केवळ सुनावण्या तारीख पे तारीख सुरू आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका कोर्ट घेणार यावर बरंच काही अवलंबून आहे. पण इतकं निश्चित आहे की ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला काहीसा दिलासा मिळालाय. तो दिलासा एवढ्यासाठी की अमोल कीर्तीकर यांनी अखेर कोर्टामध्ये धाव घेतली आहे आणि रवींद्र वायकर यांचा जो विजय आहे त्या विजयाला त्यांनी आव्हान दिलंय. कारण ठाकरे गटाला आजही वाटतं, महाविकास आघाडीला आजही वाटतं की विजय हा अमोल कीर्तीकर यांचा आहे. फक्त एवढंच आहे की तो महायुतीने, निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी धापलाय. आता खरंच हा निकाल विजय धापलेला आहे की वायकर खरंच विजयी झालेले आहे, याचा जो काही प्रश्न आहे म्हणा किंवा याचा जो निकाल आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये हायकोर्टामध्ये लागेल. आता न्यायपालिका आहे. लोकांना हा निकाल लागण्यापेक्षा हायकोर्ट कधी निकाल देणार याकडे जास्ती लक्ष आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.